तर ना इकडं मी आयुषला शाळेतून आणायला जाण्यासाठी ना रेडी होऊन बसले होते. थोडासा टाईम बाकी होता आणि ही तर ज्वारी मी वाळत घातली होती, कारण कुपनामध्ये भेटलेली ज्वारी ना खूप खराब आलेली आहे. त्यामध्ये जाळ्या वगैरे आहेत. तर कपडे वगैरे, भांडी, घरातील सर्व कामं आवरून झाल्यानंतर मी साईबाबांचं नवगुरुवारचं व्रत केलं होतं. तेच आज शेवटचं त्याचा गुरुवार होता, तर मी त्याचं उद्यापन करून टाकणार होते. त्यासाठी मी पूजा वगैरे इथं मांडून घेतली आणि माझ्याकडं मूर्ती वगैरे नाही, कारण मला खूप इच्छा आहे साईबाबांची मूर्ती आणायची. पण काही मला शिर्डीला जायचं झालंच नाही आत्तापर्यंत. मी एकदासुद्धा गेलेली नाही त्यामुळं. आणि मी ठरवलं तिथूनच मी मूर्ती आणणार. आणि साईबाबांवर माझा पहिल्यापासून खूपच विश्वास आहे त्यामुळं. आणि मला आवडतं त्यांचे उपवास वगैरे करायला. तर हे माझं तिसरं उद्यापन होतं. आणि तिकडं आयुषने त्याच्या हातानेच खिचडी घेतली होती. त्याच्याने माझं थोडं भांडण झालं होतं त्यामुळं. तर मी आता इथं उद्यापनाची तयारी करत होते स्वयंपाकाची. तर मला इकडं तांदळाची खीर बनवायची होती. त्यासाठी मी तांदूळ भाजून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 10-15 मिनटं असेच भिजवून द्यायचे होते. एकीकडं कणिकसुद्धा मळून घेतली होती आणि मेथीची भाजी करायची होती. तर ही भाजी कालच मी नेसून वगैरे ठेवली होती चांगली. आता ही भाजी धुवून घेते आणि एकटीच होते बनवायला त्यामुळं मी लवकर सुरुवात केली होती. इकडं कुरडया आणि पापड्या वगैरे काढल्या होत्या, तर त्याच आता मी तळून घेतलं. त्याने किचन छोटं असलं ना तर खूप भांडी झाली, लगेच अडचण होती. एकीकडं कुकरमध्ये मी तुरीची डाळसुद्धा शिजायला टाकली होती, तर तीच पाहत होते आणि डाळसुद्धा शिजली होती. आणि पूर्ण स्वयंपाक माझा 4 वाजेपर्यंत आवरून झाला होता. तर आता इकडं मी कुरडया तळून घेते. आणि कुरडई माझी खूप फेवरेट पहिल्यापासून, कारण लग्नाआधी ना मला कुरडई इतकी आवडायची ना, मी सारखी रोज रोज तळून खायची कुरडई. तर माझी मम्मी मला म्हणायची, अगं तुझं हे असं वागणं आहे, पण तुला नवऱ्याच्या घरी गेल्यावर असं चानाचुना खाता येणार नाही. तर मी म्हणायचे मी खाईन, पण तेच झालं, तिचे शब्द खरे ठरले. आणि इकडं आल्यानंतर या सगळ्या गोष्टी बंदच झाल्या. आणि एकीकडे मेथीची भाजी बनवून घेतली, कुरडया पापड तळून घेतलेत. आता हे सर्व व्यवस्थित झाकून ठेवते. एकीकडे तांदूळसुद्धा मी निवडून ठेवले होते भात करण्यासाठी. तर इकडं भाजी झालेली होती. एकीकडे वरणाला फोडणी देऊन घेतली, तुम्ही पाहू शकता. आणि एकीकडे भाताला पाणीसुद्धा ठेवलं होतं. हे खिरीचं साहित्य काढलं होतं. मी इकडे तांदूळ दळून घेतले होते, खोबरं किसून घेतलं होतं आणि शेवयासुद्धा टाकणार होते. तर शेवया भाजायला काढल्या होत्या. आता भात टाकून घेते. आपल्या वरणालासुद्धा उकळी आली होती एकीकडं. म्हटलं आधी भात एका गॅसवर टाकून दिला ना तो शिजत राहीन. आणि इकडे